एशियाचा नंबर 1 शूटर, वर्ल्ड रँकिंगच्या टॉप 10 मध्ये, इंटरनॅशनल लेवलवर इंडियासाठी मेडल जिंकणारा ॲथलीट, आणि तरीही एशियन गेम्स स्क्वॉड मध्ये त्याचं नावच नाही. आता हे फक्त सिलेक्शन सरप्राईज नाही, हा एक असा डिसिजन आहे ज्याने एक मोठा प्रश्न समोर आणला आहे की सिस्टम मध्ये इम्पॉर्टन्स परफॉर्मन्सला आहे का प्रोसेसला. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की कोण आहे हा एशियाचा नंबर 1 ट्रॅप शूटर ज्याने वर्ल्ड लेवलवर इंडियासाठी मेडल जिंकलं, पण तरीही एशियन गेम्स 2026 स्क्वॉड मध्ये त्याचं नावच नाही, आणि का ही स्टोरी फक्त एका प्लेअरची नसून इंडियन शूटिंग सिस्टम साठी एक मोठा डिबेट बनली आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एशियन गेम्स 2026 हे इंडियासाठी खूप इम्पॉर्टंट कॉम्पिटिशन आहे, आणि शूटिंग हा नेहमीच इंडियाचा स्ट्रॉंगेस्ट मेडल स्पोर्ट राहिला आहे. ऑलिम्पिक असो, एशियन गेम्स असो किंवा ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप, शूटिंग मध्ये मेडल्सची अपेक्षा नेहमीच असते. आणि म्हणूनच जेव्हा शूटिंग स्क्वॉड अनाउन्स होतो तेव्हा लोक फक्त नाव बघत नाहीत, ते मेडल चान्सेस बघत असतात. पण यावेळी सगळ्यांची नजर एका मिसिंग नावावर गेली, ते आहे जोरावर सिंग संधू. आता हे नाव कोणत्याही नॉर्मल शूटरचं नाही, तर हे एक वेटरन आहे. 47 वर्षांचे ॲथलीट, जे आज सुद्धा एशिया नंबर 1 आणि वर्ल्ड रँकिंग्स मध्ये नंबर 6 वर आहे. त्यासोबतच गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणारे आणि इंडियाचे टॉप ट्रॅप शूटर म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. अशा ॲथलीटला स्क्वॉड मध्ये असायला हवं होतं असं सगळ्यांना वाटत होतं, पण स्क्वॉड आला आणि त्यांचं नावच नव्हतं. तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की हे कसं झालं. या सगळ्याची सुरुवात कुठून झाली हे बघायचं असेल ना, तर आपल्याला थोडं मागे जावे लागेल. जोरावर गेल्या काही महिन्यांपासून सतत इंटरनॅशनल सर्किटवर होते. वर्ल्ड चॅम्पियनशिपचे प्रिपरेशन, वर्ल्ड कप फायनल्स, वर्ल्ड कप इव्हेंट्स, सतत ट्रॅव्हल, सतत कॉम्पिटिशन. म्हणजे जिथे काही प्लेयर्स डोमेस्टिक ट्रायल साठी स्पेसिफिकली प्रिपेअर करत होते, तिथे जोरावर इंटरनॅशनल स्टेजवर इंडियाला रिप्रेझेंट करत होते. पण इंडियन सिलेक्शन पॉलिसीनुसार डोमेस्टिक ट्रायल्स मॅन्डेटरी होते, आणि तिथेच त्यांच्या स्टोरीने एक ट्विस्ट घेतला. नॅशनल चॅम्पियनशिप आणि डोमेस्टिक सिलेक्शन ट्रायल्स मध्ये जोरावर एक्सपेक्टेड लेवलवर परफॉर्म करू शकले नाही. फॉर्म मध्ये थोडा डिप दिसला, स्कोर सुद्धा त्यांच्या स्टँडर्ड नुसार कमी होते, आणि ते स्कोर त्यांना महागात पडले. कारण सिलेक्शन कमिटीने क्लिअर सांगितलं की पॉलिसी इज पॉलिसी, एकदा क्रायटेरिया डिक्लेअर झाला की ते बदलणार नाहीत. म्हणजे सिंपल भाषेत सांगायचं झालं तर इंटरनॅशनल रँकिंग पेक्षा डोमेस्टिक ट्रायल स्कोरला जास्त वेटेज मिळालं, आणि हेच कॉन्ट्रोवर्सीची सुरुवात झाली. पण जोरावरचा पॉइंट सुद्धा तितकाच स्ट्रॉंग आहे. त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 6 महिन्यात इंडियन ट्रॅप शूटर्स मध्ये सगळ्यात बेस्ट इंटरनॅशनल स्कोर्स माझेच आहेत, आणि फक्त बोलण्यापुरतं नाही तर नंबर्स सुद्धा त्यांच्या बाजूने उभे आहेत. 2025 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी 122 स्कोर केला, 2025 वर्ल्ड कप फायनल्स मध्ये 119, आणि 2026 वर्ल्ड कप अल्माती मध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा तीच कन्सिस्टन्सी दाखवत 119 स्कोर केले. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अल्माटी मध्ये जोरावर 0 शूटर म्हणून खेळत होते. 0 शूटर म्हणजे मेडलसाठी ते एलिजिबल नव्हते, त्यांना फक्त स्कोर रेजिस्टर करायचा होता. पण बघा, ज्या प्लेअरला मेडलसाठी कन्सिडर सुद्धा केलं गेलं नाही, त्याचा स्कोर इंडियन कंटिजेंट मध्ये सगळ्यात जास्त होता. ते मेडल रेस मध्ये नव्हते, पण स्कोर बोर्डवर टॉपला तेच होते. आणि तिथेच या सगळ्या फ्रस्ट्रेशनचा खरा पॉइंट समोर येतो. कारण एका एथलीटच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर प्रश्न खूप सरळ आहे. जर मी इंटरनॅशनल लेवलवर कन्सिस्टंटली बेस्ट परफॉर्म करत आहे, तर मग माझं नाव स्क्वॉड मध्ये का नाही. पण दुसऱ्या बाजूला फेडरेशनचं म्हणणं सुद्धा तितकंच क्लिअर आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की सिलेक्शन पॉलिसी 1-1.5 वर्षांआधी डिक्लेअर केली होती, आणि एकदा रूल्स ठरले की ते सगळ्यांसाठी सेम असले पाहिजेत. कारण जर प्लेअर बघून पॉलिसी बदलायला सुरुवात केली तर फेअरनेसचा अर्थच राहणार नाही. टेक्निकली बघायला गेलं तर फेडरेशनचा पॉइंट बरोबर वाटतो. स्पोर्ट्स मध्ये रूल सगळ्यांसाठी सेम असले पाहिजेत, नाहीतर फेवरेटिझमचा आरोप होण्यास वेळ लागत नाही. पण स्पोर्ट फक्त टेक्निकल डिसिजनवर चालत नाही, त्यात इमोशन सुद्धा असतात, आणि म्हणूनच हा डिसिजन इतका कठीण दिसतो. कारण काही वेळा प्लेयर्सची पार्श्वभूमी सुद्धा नंबर्स इतकीच इम्पॉर्टंट असते, आणि जोरावरची पार्श्वभूमी तर खूप स्ट्रॉंग आहे. अशा ॲथलीटला स्क्वॉड बाहेर ठेवणं म्हणजे फक्त एक प्लेअर ड्रॉप करणं नाही, तर मेडल प्रोबॅबिलिटी सुद्धा रिस्क करणं आहे. NRAI ने ज्या ट्रॅप स्क्वॉडला ऑलमोस्ट फायनल मानलं आहे ते नक्कीच टॅलेंटेड शूटर्स आहेत, पण कंपॅरिझन झालं तर रिसेंट इंटरनॅशनल नंबर्स मध्ये जोरावर स्ट्रॉंगर दिसतात. पण या स्टोरी मधला इमोशनल अँगल कदाचित सगळ्यात मोठा आहे.
47 वर्षांचे ऍथलीट म्हणजे करिअरचा एक असा फेज जिथे प्रत्येक मोठा इव्हेंट कदाचित शेवटचा असू शकतो. अशा वयात एशियन गेम सारखा इव्हेंट मिस होणं म्हणजे फक्त एक टुर्नामेंट मिस होणं नाही, तर कदाचित करिअर मधला एक मोठा चॅप्टर अपूर्ण राहणे. इंडियन शूटिंगने गेल्या काही वर्षांमध्ये खूप प्रोग्रेस केली आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या सिस्टम मधून ऑलिम्पिक मेडल्स आले, यंग टॅलेंट पुढे आले आणि कॉम्पिटिशन खूप टफ झालं. पण या कॉम्पिटिशन सोबत एक रियालिटी सुद्धा येते. आता फक्त टॅलेंट पुरेसे नाही, कन्सिस्टन्सी पाहिजे, पॉलिसीमध्ये फिट बसावं लागतं आणि काही वेळा टॉप ऍथलीट सुद्धा सिस्टम मध्ये अडकून जातात. कदाचित जोरावरची स्टोरी हीच आहे आणि म्हणूनच ही स्टोरी फक्त शूटिंगची नाही आहे. जर इंडिया एशियन गेम्स मध्ये ट्रॅप मेडल जिंकली, लोक म्हणतील की हा डिसिजन बरोबर होता. पण जर मेडल मिस झालं तर एकच प्रश्न पुन्हा समोर येईल की एशियाचा नंबर 1 शूटर बेंचवर का होता. आता इंडियाने पॉलिसीला प्रायोरिटी देऊन योग्य डिसिजन घेतला आहे का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.